महायुतीमध्ये लोकसभा जागा वाटपावरून जोरदार खलबतं सुरू आहे। त्यातच मावळ लोकसभेच्या जागेवरून महायुतीमध्ये खटके उडण्याची शक्यता वर्तवली जाते। शिंदे गटाच्या ताब्यात असलेल्या मावळ लोकसभेवर अजित पवार गटाने देखील दावा केलाय। त्यामुळे मावळवरून महायुतीमध्ये ठिणगी पडणार का हा प्रश्न आहे, पाहूयात। मावळ लोकसभेच्या जागेवरून महायुतीत तिढा। मावळ लोकसभेवर राष्ट्रवादीचा दावा, सुनील शेळकेंचं वक्तव्य। महायुतीचा उमेदवार मीच असेन, श्रीरंग बारणेंना विश्वास। मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्याची भाषा महायुतीमधील तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते करतायत। भाजपने तर 45+चा नारा देऊन कामाला सुरुवातही केली आहे। असं असलं तरी महायुतीमधील जागा वाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाहीये। मावळ लोकसभेच्या जागेवरनं महायुतीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे। शिंदे गटाचे श्रीरंग बारणे हे मावळमधून विद्यमान खासदार आहेत, पण या जागेवर अजित पवार गटाच्या सुनील शेळकेंनी दावा केल्यामुळे पेच निर्माण होण्याची चिन्ह आहेत। मुख्यमंत्री शिंदे मावळमध्ये सभा घेऊन बारणेंच्या प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत। महायुती म्हणून फक्त राष्ट्रवादीनेच नैतिकता सांभाळायची का, असा खडाच सवाल शेळकेंनी केलाय। बारणेंना उमेदवारी देऊन तुम्ही जनतेला गृहीत धरताय का, असं देखील शेळकेंनी विचारलंय। आणि मावळ लोकसभेच्या बाबतीत बोलत असताना मावळ लोकसभेची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळालीच पाहिजे, याकरता आम्ही शर्तीचे प्रयत्न करू। आम्ही आमची बाजू सर्व महायुतीतल्या वरिष्ठांपर्यंत पोहोचवणं, त्यांच्यापर्यंत मांडणं, हे काम आम्ही पुढील काळामध्ये करणार आहोत। तर कोण काय बोलतं यावर आपण लक्ष देत नसून 2024च्या लोकसभा निवडणुकीत मावळमधनं महायुतीचा उमेदवार आपणच असल्याचा विश्वास श्रीरंग बारणेंनी व्यक्त केलाय। मावळ लोकसभा मतदारसंघातून माझ्या नावावरती माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी शिक्कामोर्तब केलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून मी काम करतोय। तू मावळ लोकसभा मतदारसंघातून युतीच्या माध्यमातून आगामी निवडणुकीला मी सामोरं जाणार आहे। अजित पवारांचे पुत्र पार्थ पवारांनी मावळमधून 2019ची लोकसभा निवडणूक लढवली होती, पण पार्थ पवार यांचा तब्बल 2,15,913 मतांनी पराभव झाला होता। त्यामुळे गेल्या लोकसभेतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी पार्थ पवारांना पुन्हा एकदा मावळमधनं रिंगणात उतरवण्याचा अजित पवार गटाचा प्लॅन असल्याचं बोललं जात आहे। दिलीप कांबळे, साम टीव्ही न्यूज, मावळ।